ज्योतीचा मुळात गुणच तो असतो ना की तुम्ही तिला जरी अधगामी केलं तरी ती उफाळून ऊर्ध्वगामी होतेच. म्हणजे एका कवितेत असं म्हटलं की केला पोत जरी बळेची खाली ज्वाळा तरी ते वरती उफाळी. ते उफाळण्याचं सामर्थ्य तिच्यात असतं म्हणूनच त्याचा प्रकाश, ते सामर्थ्य आपल्यातही निर्माण व्हावं आणि ते तसंच राहावं यासाठीच आपण दीपप्रज्वलनाचा संस्कार करणार आहोत. दीपप्रज्वलना 4 मार्च रोजी मुंबईमध्ये आम्ही उद्योगिनी संस्थेतर्फे जागतिक महिला परिषद आयोजित करण्यात आली होती. हा संपूर्ण आठवडा घे भरारी मार्फत आपण या परिषदेचे महत्त्वाचे क्षण अनुभवणार आहोत. काय सांगता येईल असा विचार करत असताना अनघा आणि मला असं सुचलं की रोज संध्याकाळी घराघरांमध्ये तिन्ही सांजेला आपण दिवा उजळतो आणि बहुतांश घरांमध्ये हा दिवा उजळणारी त्या घरातली स्त्रीच असते. आणि हा दिवा उजळताना आपण काय म्हणतो? घरच्या धन्याला उदंड आयुष्य लाभू दे. पण या बरोबरीने आजच्या निमित्तानं तुम्हा सगळ्यांसाठी म्हणावं वाटतं की तुमच्या सगळ्यांच्या धनाला आणि तुमच्यातल्या उद्योगलक्ष्मीला उदंड आयुष्य लाभू दे. Coming together is a beginning, working together is a process, and keeping together is a success. जिद्द तुमची, साथ आमची, आम्ही उद्योगिनी ही आमची टॅगलाईन आहे. 8 मार्च 1997ला आम्ही उद्योगिनीच्या पहिल्या अंकाचं प्रकाशन ह्याच IASमध्ये झालं. कारण मी पण या IASची विद्यार्थिनी आहे. मला सांगायला खूप अभिमान वाटतो. IASच्या मदतीमुळे सातत्याने 20 वर्ष आम्ही हा कार्यक्रम करतोय. 1998 पासून उद्योगिनीसाठी अवॉर्ड सुरू झाली. 20 वर्षात उद्योगिनींचा म्हणजे मुंबईतून दादरमधनं आम्ही 10 सेंटर्स महाराष्ट्रात सुरू केली. आणि आज तुम्हाला सर्वांना सांगायला खूप खूप आनंद होतोय की उद्योगिनीचं पाऊल फक्त महाराष्ट्रात नाही, भारतात नाही, तर भारताबाहेर दुबईमध्ये सुद्धा उद्योगिनीची शाखा सुरू झालेली आहे. यावर्षी मी म्हणेन ABP माझा, लोकसत्ता आणि IAS यांची सतत साथ लाभल्यामुळे, स्वामी स्वरूपानंदांच्या आशीर्वादामुळे आणि तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळेच सातत्याने 20 वर्ष उद्योगिनींसाठी काम करता आलेलं आहे. असंच प्रेम आमच्याबरोबर राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना. आणि सर्व ब्रांच हेड्सना आणि उद्योगिनींना खूप खूप धन्यवाद. या कार्यक्रमाचं मला म्हणजे खरं तर अनेक दिवसांपासून यायचं असं होतं, म्हणजे अनेक वर्षांपासून म्हणूया, पण ते या ना त्या कारणानं राहून गेलं होतं. आणि कार्यक्रमाचं या महत्त्व किंवा या कार्यक्रमाला येण्यातला आनंद खूप मोठा आहे. तो अशासाठी की एकंदरीत आपल्याकडं मराठी माणूस आणि उद्योग, म्हणजे मराठी माणूस एक वेळ वाघाला लढवून हरवू शकतो, पण उद्योगाच्या भानगडीत यशस्वी होऊ शकत नाही, अशा आपल्या पूर्वसरींनी आपल्याला सांगितलेलं, आपल्या मनावर बिंबवलेलं. आणि बायका आणि उद्योग म्हणजे तर काही संबंधच नाही असं सगळं वातावरण असताना बायका, मराठी बायका आणि त्यांचं यशस्वी उद्योजिकांमध्ये झालेलं रूपांतर, अशासाठीचा हा उत्सव, त्यांचं दरवर्षीचं भेटणं आणि त्याच्यातून नवी ऊर्जा, नवीन प्रेरणा घेऊन काहीतरी निर्माण करणं जे आहे त्याच्यासाठी आपण इथं भेटतो आणि दरवर्षी हा कार्यक्रम होतो. त्याची अर्थातच ज्यांनी सुरुवात केली त्या आम्ही उद्योजिका या मल्टीनॅशनल कंपनीच्या अघोषित CEO मिनलताई, माझी खात्री आहे की तुम्ही प्रत्येक जणी अशी माणसं जोडत असाल. माणसं जोडणं हेच खरं तर खूप मोठं धन आहे. ते तुमच्या पदरामध्ये भरभरून पडो अशी अपेक्षा व्यक्त करतो. त्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. नमस्कार. मुंबई NIIT सारख्या विद्यापीठांच्या अभ्यास मंडळावरही त्या सल्लागार आहेत. 2008 साली महाराष्ट्र शासनाचं IT इनोव्हेशन अवॉर्डसुद्धा त्यांना मिळालेलं आहे. तर अशा या आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या मान्यवर मार्गदर्शक माननीय जया पानवलकर यांना मी त्यांचं मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. 1968चा काळ होता आणि मी वडिलांपाशी हट्ट धरून बसले होते की मला इंजिनिअरिंगला जायचं आहे. तेव्हाचं ह्याच्यात असं होतं की अगं सगळेजण आजूबाजूचे म्हणते ही एवढीशी काय करणार आहे, तिथेच बघा मी प्लॅटफॉर्मवर उभी आहे असं तेव्हा म्हणायचे. आणि कोणीतरी येऊन म्हणायचं तिचं लग्न होणार नाही हो. तिसरं जण म्हणायचं की नको हो, नवऱ्याच्या अपेक्षा वाढतील. आणि अशा वेळी अतिशय वडिलांकडे हट्ट करून करून मी इंजिनिअरिंगला गेले. माझ्या वर्गात 400 मुलांच्या 4 मुली होत्या. आता त्याचं प्रमाण जवळजवळ 30% रिझर्वेशनपर्यंत पोचलेलं आहे.
आणि ते बघता बघता आत्ताचा जो माझा प्रवास बघितला तर मला असं वाटतं की मी जिथे जिथे आता जाते म्हणजे ज्या ज्या मीटिंग्सना किंवा ज्या ज्या संमेलनात, आता मी नॅशनल सुपर कॉम्प्युटिंग मिशनच्या एका कोअर ग्रुपची चेअरपर्सन म्हणून काम करते, तिथे सुद्धा मी एकटीच महिला असते. आणि मग मला असं वाटलं की तंत्रज्ञानात सुद्धा महिला खूप प्रवास करत आहेत, उद्योगात सुद्धा खूप प्रवास करत आहेत, पण टॉपपर्यंत पोहोचणाऱ्या महिला फारच कमी आहेत. पहिलं शिकले ते की हँड्स, हेड and brain, all three things are required for any work that get involved.